राईट्स इश्यू म्हणजे काय? तर राईट्स इश्यू म्हणजे काय की एखाद्या कंपनीला बिझनेस करायला तर पैसा लागतो, राईट? पैशाशिवाय बिझनेस होत नाही. मग पैसा आणणार कुठून? तर राईट्स इश्यू येतो. राईट्स इश्यू काय म्हणतो की बाबा माझे जे कोणी एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत त्यांना मी काय करतो, त्यांना मी माझे शेअर्स विकून टाकतो, म्हणजे नवीन शेअर त्यांच्याकडनंच पैसा जनरेट करतो. तर होतं कसं की आता राईट्स इश्यू आणायचा, सध्या झीचा रेट चालू आहे 110 रुपये, तर तो 110च्या खालीच आणावा लागेल 90-95 रुपयाला. त्याच्यावर जर का आणला तर का घेतील एक्झिस्टिंग शेअर होल्डर? स्वस्तात तरच घेतील. तर राईट्स इश्यू हा खाली आणावा लागेल 90 ते 95 रुपयाच्या आसपास. तर मग झीकडे पहिला पर्याय होता राईट्स इश्यू आणणं. पण झीने राईट्स इश्यू आणला नाही. झीने आणलं काय? झीने आणलं SES. SES म्हणजे काय? सबस्क्रिप्शन टू इक्विटी शेअर्स. एसमध्ये असतं असं की फक्त प्रमोटरला अलाउड असतं शेअर्स घेणं, एक्झिस्टिंग शेअर होल्डरला नाही. म्हणजे माझ्याकडे शेअर असतील तर मी घेऊ शकत नाही, पण प्रमोटर कोण आहे? सुभाषचंद्रजी. फक्त सुभाषचंद्रजी एकटेच घेऊ शकतात. मग त्यांनी आणलं SES आणि ते आणलं 135 रुपयाला. आता 110 रुपये रेट असताना 135 रुपयाला त्यांनी आणलेलं आहे SES. म्हणजे काय? तर सुभाषचंद्र झीमध्ये कॉन्फिडन्स दाखवत आहेत की बाबा झीचा शेअर वाढू शकतो चांगल्या पद्धतीने. हा एक त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला. पण आता राईट्स इश्यू का नाही आणला सुभाषचंद्रांनी? निगेटिव्ह आहे झी मीडियाबद्दल. त्या सोनीसोबतचं मर्जर फ्लॉप झालेलं आहे, सुभाषचंद्रचं नाव खराब आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की 90 रुपयाला जरी राईट्स इश्यू आणला तरीसुद्धा माझे एक्झिस्टिंग शेअर होल्डर तो विकत घेतील का? नाही घेणार. जर का त्यांनी ते विकतच नाही घेतला तर राईट्स इश्यू काय होईल? फ्लॉप होईल. त्यांनी 90 रुपयाला तो शेअर विकत नाही घेतला. त्यांनी त्यांची इंटिग्रिटी दाखवली की यार मी राईट्स इश्यू नाही घेणार, मी SES घेतो. SES थ्रू म्हणजे मी 135 रुपये देतो आणि शेअर्स घेतो. तर यावरून एक गोष्ट कळाली की इंटिग्रिटी या माणसामध्ये सध्या दिसत आहे. आणि जर का झीचा कायापालट झाला तर झीचा शेअर इथून 1000 रुपये होऊन जाऊ शकतो.